अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. नमो आदेश. स्वामी समर्थ म्हणतात की नोकरीसाठी भक्ती, सेवा आणि दान यांचा संगम अत्यंत प्रभावी आहे. मठात जाऊन फळांचे दान करणे हे अत्यंत पुण्याचे मानले जाते. भक्तांनी सकाळी स्वच्छ कपड्यात मठात जावे, शांतपणे सेवा करावी आणि मनापासून म्हणावे, स्वामी समर्थ मला योग्य नोकरी लाभो. मठातील सेवा करताना भक्ती, श्रद्धा आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचे आहेत. फळदान केल्यास ईश्वराची कृपा प्राप्त होते, मन शांत राहते, आत्मविश्वास वाढतो आणि नोकरीसाठी मार्ग उघडतो. नंबर 2. मठात सेवा करताना फळदान करण्याची पद्धत साधी पण प्रभावी असावी. ताजे फळ जसे केळी, सफरचंद, संत्रा किंवा चिकू मठात द्यावे. फळदान करताना मनात भक्ती आणि श्रद्धा ठेवावी. भक्तांनी फळं हाताने किंवा स्वच्छ पातेल्यात ठेवावे. हे दान केल्यास नोकरी मिळण्यास आवश्यक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्वामी समर्थ म्हणतात, जे भक्त नोकरीसाठी योग्य मार्ग शोधतात त्यांना मठात सेवा आणि दान केल्याने इच्छित संधी लवकरच उपलब्ध होते. नंबर 3. मठातील सेवा करताना स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. भक्तांनी स्वतःला स्वच्छ ठेवावे, हात धुवावे आणि फळ दान करण्याआधी मन शुद्ध करावे. मठातील मोकळ्या जागा साफ करणे, फुले लावणे किंवा दिवे लावणे ही सेवा करणे फायदेशीर ठरते. फळदान करताना मनाने प्रार्थना करावी की स्वामी समर्थ मला नोकरीसाठी योग्य मार्ग दाखवा. ही साधना सातत्याने केली की मन स्थिर राहते, आत्मविश्वास वाढतो आणि नोकरीसाठी सकारात्मक संधी आपोआप समोर येतात. नंबर 4. स्वामी समर्थ म्हणतात की मठातील सेवा आणि दान निष्काम भावनेने करणे आवश्यक आहे. नोकरी मिळवण्यासाठी इच्छा असली तरी सेवा करताना मनात लोभ, अपेक्षा किंवा घाई ठेवू नये. भक्ताने फळदान करताना प्रामाणिकपणे मन भरावे की हे दान माझ्या नोकरीसाठी मार्गदर्शक ठरो. सातत्याने ही साधना केल्यास स्वामी समर्थांची कृपा आकर्षित होते, मन शांत राहते आणि नोकरी मिळण्याच्या संधी वाढतात. नंबर 5. मठात फळदान करताना भक्तांनी लक्षात ठेवावे की नित्य भेटीची नियमितता खूप महत्त्वाची आहे. सुरुवातीला आठवड्यातून एकदा भेट द्यावी, नंतर संधीनुसार महिन्यातून किंवा पंधरवड्याला एक भेट द्यावी. प्रत्येक भेटीत मठातील सेवा, स्वच्छता, फुले लावणे किंवा दिवे लावणे करावे. फळदान करताना मनात म्हणावे, स्वामी समर्थ मला योग्य नोकरी मिळो. सातत्यपूर्ण भेटीमुळे नोकरीसाठी सकारात्मक ऊर्जा टिकते. नंबर 6. मठात सेवा करताना भक्तांनी मनाची भक्ती त्याचबरोबर श्रद्धा ठेवावी. फळदान करताना किंवा साफसफाई करताना मनात नेहमी आत्मविश्वास असावा की स्वामी समर्थ मार्ग दाखवतील. सेवा करताना कोणी पाहत आहे की नाही याची काळजी न करता निष्काम भावनेने काम करावे. भक्तिपूर्वक फळदान, झाडे पाणी देणे, साफसफाई करणे ह्या सर्व गोष्टी नोकरीसाठी शुभ फळ देतात. नंबर 7. स्वामी समर्थ म्हणतात की मठात सेवा आणि दान करताना मनाची शुद्धता महत्त्वाची आहे. भक्तांनी स्वतःचे विचार सकारात्मक ठेवावेत. फळदान करताना मनात म्हणावे, स्वामी समर्थ माझ्या प्रयत्नांना यश मिळो. सातत्याने ही साधना करत राहिल्यास नोकरी मिळण्यास मार्ग सुलभ होतो. मठातील वातावरण भक्तिपूर्ण असल्यामुळे दानाचा परिणाम जलद आणि स्पष्ट दिसतो. नंबर 8. मठातील फळदान करताना मनस्थिती शांत ठेवावी. दान करताना मनात क्रोध, द्वेष, भीती किंवा नकारात्मकता नसावी. स्वामी समर्थ म्हणतात, जे भक्त मन शांत ठेवून सेवा करतात त्यांना नोकरीसाठी योग्य संधी मिळतात. फळदान करताना प्रार्थना करणे, मनाला शांत ठेवणे आणि भक्तीने भरून देणे हे अत्यंत प्रभावी आहे. नंबर 9. स्वामी समर्थांच्या मठात नियमित सेवा करताना भक्तांनी किंचित वेळ हा मठासाठी द्यावा. सकाळी किंवा संध्याकाळी 30 मिनिटे मठातील सेवा करा. फळ दान करा, झाडाला पाणी द्या
किंवा साफसफाई करा. मन शांत ठेवून प्रार्थना करावी की नोकरीसाठी योग्य मार्ग दिसो. सातत्याने ही साधना केल्यास नोकरी मिळण्यासाठी आवश्यक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळतो. मठातील सेवा आणि फळदान करताना भक्तांनी मनाची श्रद्धा टिकवावी. फळदान करताना म्हणावे, स्वामी समर्थ क्षमतेनुसार योग्य नोकरी लाभो. मठातील शांत वातावरण भक्तीला अधिक बळ देते. सातत्याने सेवा व दान केल्यास नोकरी मिळण्यासाठी मार्ग खुला होतो. हे उपाय केवळ भौतिक फळ नाही तर आत्मविश्वास, स्थिरता आणि मानसिक तयारी वाढवतात. नंबर 11. स्वामी समर्थ म्हणतात, जे भक्त मनात निष्काम भावनेने सेवा करतात त्यांना ईश्वराची कृपा पटकन मिळते. फळदान, झाडाला पाणी देणे, साफसफाई करणे या गोष्टी सातत्याने केल्या पाहिजेत. मनात नेहमी आत्मविश्वास ठेवा की नोकरीसाठी मार्ग उघडला जाईल. फळदान करताना प्रार्थना करणे आणि सेवा करताना भक्ती टिकवणे अत्यंत आवश्यक आहे. नंबर 12. मठात सेवा करताना भक्तांनी मनाची भक्ती आणि सातत्य राखावे. फळदान करताना मन एकाग्र ठेवून प्रार्थना करावी. झाडाला पाणी द्या, दिवे लावा, फुले लावा. स्वामी समर्थांच्या कृपेने नोकरी मिळण्यासाठी मार्ग सुलभ होतो. सातत्य ठेवल्यास प्रत्येक भेट फलदायी ठरते. संधी उघडतात आणि भक्ताला आत्मविश्वास मिळतो. नंबर 13. मठातील सेवा करताना भक्तांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. फळदान करताना मनात म्हणावे, स्वामी समर्थ माझ्या प्रयत्नांना यश लाभो. भक्ती आणि सेवा यांचा संगम नोकरीसाठी ऊर्जा निर्माण करतो. फळदान, झाडाला पाणी देणे आणि साफसफाई करणे हे उपाय नोकरीसाठी अत्यंत प्रभावी ठरतात. नंबर 14. स्वामी समर्थ म्हणतात की मठातील सेवा, दान आणि भक्ती या त्रयांचा संगम जे भक्त सातत्याने करतात त्यांना नोकरी मिळण्याची संधी सहज मिळते. फळदान, झाडाला पाणी देणे, मठात साफसफाई करणे आणि भक्तिपूर्वक प्रार्थना करणे हे उपाय सातत्याने केल्यास नोकरीसाठी मार्ग उघडतो. भक्ताने मन शुद्ध ठेवावे, भक्ती टिकवावी आणि स्वामी समर्थांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवावा. नंबर 15. मठातील सेवा आणि फळदान करून नोकरी मिळवण्याचा उपाय खरा, साधा आणि प्रभावी आहे. भक्तांनी नियमितपणे मठात भेट द्यावी. झाडाला पाणी द्या, फुले लावा, साफसफाई करा आणि फळदान करा. मनात म्हणावे, स्वामी समर्थ मला योग्य नोकरी लाभो. सातत्य, भक्ती, सेवा आणि दान या उपायांमुळे नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मार्ग उघडतो आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.